नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:52 ते 12:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:13 आणि यमगंड काळ पहाटे 7:30 ते 9:11 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर युतियोग करेल. मंगळ हर्षर बरोबर लाभ योग करेल. शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशींच्या व्यक्तींकरता आजचा दिवस अतिशय शुभ आणि समाधान देणारा ठरणार आहे. मन, भावना आणि विचार यामध्ये उत्तम स्थिरता जाणवेल. घर, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून गुरु बरोबर युत योग निर्माण करत आहे. व्ययस्थानातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग तसेच द्वितीय स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर लाभ योग तयार होत असल्यामुळे दिवस अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घर, जमीन, वाहन किंवा वास्तूशी संबंधित महत्त्वपूर्ण कामं हाती घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. काही अनपेक्षित लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. मानसिक समाधान आणि भावनिक स्थैर्य यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. आज कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आजचा संदेश. आज मनाची शांतता आणि कुटुंबाचा सहवास हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस पराक्रम, प्रवास आणि रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास आणि कामाचा वेग दोन्ही उत्तम राहतील. हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून गुरुबरोबर युती योग निर्माण करत आहे. तुमच्या राशीतील मंगळ आणि हर्षल बरोबर लाभ योग तसं लाभस्थानातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग तयार होत असल्यामुळे प्रत्येक कामात यशाची शक्यता वाढेल. आज कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. कागदपत्रे, व्यवहार, कमिटमेंट्स आणि सरकारी कामं पूर्ण करण्यासाठी दिवस अतिशय अनुकूल आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात. तुमचा मूड, आत्मविश्वास आणि कामाचा उरक उत्कृष्ट राहील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल आणि त्या यशस्वीरित्या पूर्णही कराल. आजचा संदेश. आज तुमचा आत्मविश्वास आणि योग्य कृती तुम्हाला यशाच्या आणखीन जवळ घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस प्रगती, नवीन संधी आणि करिअरमधील सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून गुरुबरोबर युती योग तयार करत आहे. त्यामुळे धनलाभाचे आणि आर्थिक स्थैर्याचे उत्तम संकेत मिळत आहेत. आज काही महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी ही दिवस अनुकूल आहे.
मात्र योग्य विचार करूनच निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठांकडून किंवा महत्त्वाच्या व्यक्तींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. आर्थिक नियोजनासाठीही हा दिवस लाभदायक ठरेल. आजचा संदेश. आज योग्य संधी ओळखून त्याचा लाभ घेतला तर भविष्य अधिक समृद्ध होईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, ऊर्जा आणि भाग्याची साथ घेऊन आलेला आहे. तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण करण्याची क्षमता आज तुमच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येईल. आज चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असून गुरु बरोबर युतियोग निर्माण करत आहे. लाभस्थानातील मंगळ आणि हर्षल यांच्याबरोबर लाभयोग तसेच भाग्यस्थानातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग तयार होत असल्यामुळे दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि कामाचा वेग जबरदस्त राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली कामं सहजपणे पूर्ण करू शकाल. उत्पन्नाचे नवे स्रोत समोर येऊ शकतात. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनेही दिवस अनुकूल आहे. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेले असाल तर आज काही सकारात्मक किंवा प्रेरणादायी अनुभव मिळू शकतात. मन प्रसन्न राहील आणि भाग्याची साथ लावेल. आजचा संदेश. आज तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस मेहनत, जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्रातील प्रगतीचा आहे. काही कामांसाठी अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल, पण त्या मेहनतीचं फळ निश्चित मिळेल. आज चंद्र तुमच्या द्वादश स्थानात भ्रमण करत असून गुरु बरोबर युतियोग निर्माण करत आहे. अष्टमातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग तसेच दशमातील मंगळ आणि हर्षल बरोबर लाभ योग तयार होत असल्यामुळे कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात. आज कामानिमित्त धावपळ अधिक होईल. काही कामं अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होतील, त्यामुळे संयम राखणं आवश्यक आहे. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. तथापि दिवसभराची मेहनत वाया जाणार नाही. दिवसाच्या शेवटी तुमची महत्त्वाची कामं मार्गी लागतील. समाधानाची भावना मिळेल. आजचा संदेश. आज घेतलेली मेहनत उद्याच्या मोठ्या यशाचा पाया मजबूत करेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस भाग्य आणि यशाचा आहे. अनेक दिवसांपासून ज्या संधीची वाट पाहत होतात त्या आज तुमच्या समोर येऊ शकतात. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून गुरु बरोबर युतियोग निर्माण करत आहे. पंचमातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग तसेच भाग्यातील मंगळ आणि हर्षल बरोबर लाभ योग तयार होत असल्यामुळे दिवस अत्यंत शुभ फलदायी ठरेल. आज भाग्याची उत्तम साथ लाभेल. आर्थिक लाभ, नवीन संधी आणि महत्त्वपूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अधिक मधुर होतील. तुमचे अंदाज अचूक ठरतील. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देतील. आजचा संदेश. आज भाग्य, योग्य निर्णय आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मोठे यश मिळवू शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस करिअर, प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगतीचा आहे. कार्यक्षेत्रात तुमची मेहनत आणि कौशल्य यांचं योग्य मूल्यमापन होईल. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची उत्तम संधी आज तुम्हाला मिळेल. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून गुरु बरोबर युतियोग निर्माण करत आहे. षष्ठ स्थानातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग तसेच अष्टमातील मंगळ आणि हर्षल बरोबर लाभ योग तयार होत असल्यामुळे करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी घडतील. आज कार्यक्षेत्रातील प्रलंबित कामं पूर्ण होतील.
वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. करिअरच्या दृष्टीने नवीन संधी समोर येऊ शकतात. काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज घेतलेले व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आत्मविश्वासाने पुढे जा. आजचा संदेश. आज तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा तुम्हाला यशाची नवी उंची गाठून देईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस भाग्य, यश आणि आत्मविश्वासाचा आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील आणि भाग्याची साथ उत्तम लाभेल. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून गुरुबरोबर युतियोग निर्माण करत आहे. पंचमातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग तसेच सप्तमातील मंगळ आणि हर्षल बरोबर लाभ योग तयार होत असल्यामुळे दिवस अत्यंत शुभ राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक मधुर होतील. भाग्याच्या जोरावर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लागतील. नवीन संधीचा योग्य उपयोग करा. आजचा संदेश. आज भाग्य आणि परिश्रम यांची सुंदर सांगड तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस संयम, सावधगिरीचा आहे. विशेषतः आरोग्य आणि आर्थिक निर्णयांमध्ये कोणतीही घाई करू नका. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून गुरुबरोबर युतियोग निर्माण करत आहे. षष्ठ स्थानातील मंगळ आणि हर्षल यांच्या प्रभावामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक राहील. आज गुंतवणूक टाळा. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नका. घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध जपा आणि संवादामध्ये संयम ठेवा. आरोग्याशी संबंधित किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. दिवस शांतपणे आणि नियोजनपूर्वक घालवल्यास अनावश्यक अडचणी टाळता येतील. आज संयम आणि सावधगिरी हाच तुमच्या यशाचा आणि सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग आहे. मकर राशीकरता आजचा दिवस शुभफलदायी आणि यशस्वी ठरणार आहे. आत्मविश्वास, वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक क्षेत्र या तिन्ही बाबतीत सकारात्मक अनुभव येतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात भ्रमण करत असून गुरुबरोबर युतियोग निर्माण करत आहे. पंचमातील मंगळ आणि हर्षल बरोबर लाभ योग तसेच तृतीयातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग तयार होत असल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. आज तुमचा मूड आणि आत्मविश्वास उत्तम राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. भागीदारीच्या व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. कागदोपत्री व्यवहार, करार, कमिटमेंट्स आणि महत्त्वपूर्ण चर्चांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज बऱ्याच प्रमाणात अचूक ठरतील. मात्र कोणतीही जोखीम मर्यादित ठेवणे हिताचं राहील. आजचा संदेश. आज तुमचा आत्मविश्वास आणि योग्य निर्णय तुम्हाला यशाच्या आणखीन जवळ घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीकरता आजचा दिवस कुटुंब, दीर्घकालीन नियोजन आणि आर्थिक स्थैर्याचा आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि भविष्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची संधी मिळेल. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून गुरुबरोबर युतियोग निर्माण करत आहे. चतुर्थ स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबरचे लाभयोग तसेच द्वितीय स्थानातील शनी आणि नेपच्यून बरोबरचे त्रिकोण योग तयार होत असल्यामुळे आर्थिक बाबतीत चांगले संकेत मिळतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. घर, जमीन आणि वास्तू संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य संधी मिळू शकते. भविष्यात फायदा होईल अशा योजना आखण्यास सुरुवात करू शकता.
आजचा संदेश. आज दूरदृष्टीने घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यातील स्थैर्याचा मजबूत पाया ठरतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस भाग्य, प्रेम, शिक्षण आणि सर्जनशीलतेचा आहे. तुम्ही हाती घेतलेली बहुतेक सर्व कामं यशस्वीरित्या पूर्ण कराल. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून गुरुबरोबर युतियोग निर्माण करत आहे. तुमच्याच राशीतील शनी बरोबर त्रिकोण योग तसेच तृतीय स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर लाभ योग होत असल्यामुळे दिवस अत्यंत शुभफलदायी ठरेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होईल. गर्भवती महिलांसाठीही दिवस अनुकूल राहील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात चांगले यश मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम आहे. शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांना चांगले लाभ मिळू शकतात. कागदोपत्री व्यवहार, करार आणि कमिटमेंट्स यामध्येही यश लाभेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष समाधानकारक अनुभव मिळू शकतात. आजचा संदेश. आज भाग्य, परिश्रम आणि सकारात्मक विचार यांचे सांगड तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवून देईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.